हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. 30 दिवसाच्या चॅलेंजमधला आज दुसरा दिवस. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळी मी यांना टिफिन करायला 5 वाजता उठली. पण आज उठल्याबरोबरच आमची भांडण चालू होती. आज असं वाटतंय की भांडणाचाच दिवस होता. पुढे कळेल तुम्हाला मी असं का बोलते. तर आज त्यांना शेंगदाण्याची चटणी आणि चपाती द्यायची होती. पण सकाळीच त्या चटणीवरून आमची भांडण झाली की एवढं तेल टाक, तेवढं मीठ टाक, हे टाक, ते टाक. कसं तरी करून त्यांना टिफिन पॅक केला आणि त्यांचं सोफ्यावर नेऊन ठेवलं, कारण की किचनमध्ये ठेवलं तर ते विसरून जातात. मग सोफ्यावर ठेवलं आणि त्यांना म्हटलं की 6 वाजले, तुम्ही आता जा. मग ते गेल्यानंतर मी मस्त घरात जाऊन परत झोपली आणि दिवसभर काहीच न शूट करता डायरेक्ट संध्याकाळचा शूट घेतलाय मी. कारण की संध्याकाळी उठली, चहा वगैरे पिला आणि मग आज बुधवार होता, त्याच्यामुळे मला बाजारात जायचं होतं. आमच्या इथे बुधवारचं भाजी मार्केट भरतो आणि त्यानंतर मी म्हटलं की त्यांची यायची वाट बघत होती, कारण की त्यांच्याकडून पैसे घ्यायचे होते. कारण की कसं असतं ना, की प्रत्येक वेळेस आपल्याला नवऱ्याकडूनच पैसे मागावे लागतात. का सांगते ते पुढे कळेल तुम्हाला. मी यांच्याकडून बाजाराला पैसे मागितले आणि त्यांनी मला फक्त ₹200 दिले. आता मला सांगा, पूर्ण आठवड्याचा भाजीपाला आणायचा असतो, तर त्यांनी मला फक्त ₹200 दिले. त्यांना म्हटलं ₹100 द्या ना अजून. पण हे काय माझ्यासाठी मी मागत होती का? भाजीपाला आणण्यासाठीच मागत होती ना. आणि माझं इथेच डोकं सटकलं. मी बाजारात पण गेली नाही, पिशवी तिथंच फेकली आणि मग घरात गप्प बसली. मग मुलाला क्लासला सोडून आली आणि मला एक सांगावंसं वाटतं, की प्रत्येक वेळेस आपण बायका या नवऱ्यावरच का अवलंबून असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला छोटी गोष्ट घ्यायची असेल किंवा एखादी मोठी गोष्ट घ्यायची असेल, प्रत्येक वेळेस नवऱ्याला विचारायचं की पैसे द्या. प्रत्येक वेळेस भाजीपाला घ्यायचा असो, काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल, काही कपडे घ्यायची इच्छा झाली असेल, तर प्रत्येक वेळेस नवऱ्याकडून पैसे मागायचे. का? आता आपण कमवत नाहीये आणि आपण कमवले पण तरी ते पैसे आपण त्यांनाच देणार होतो. म्हणजे आपलं अस्तित्व कुठे? आणि प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांच्याकडून मला पैसे मागायचे असतात ना, तर मला एक लाज वाटते. का? की मी स्वतः काहीच करू शकत नाही का? की प्रत्येक वेळेस मी त्यांच्यावर का अवलंबून आहे म्हणून. आणि ही गोष्ट मला ना मनात कुठेतरी खटकते. पण काय करणार? काहीच करू शकत नाही. त्यानंतर असो, जाऊ द्या. त्यानंतर संध्याकाळचा दिवा वगैरे लावला. त्यानंतर मुलाला क्लासला घ्यायला जायचं होतं. मी त्यांना काहीच बोलली नाही. स्वतःच क्लासला घ्यायला गेली आणि मी असा माझा दिवस संपवला. भेटूया उद्या. बाय.